सन्माननीय मॅच ऑन. सन्माननीय समीर म्हात्रे सरांचं इथे स्वागत केलं जात आहे. नमस्कार, मी सुहास जिराडकर, खारेपाट प्रीमियर लीग 2025. सन्माननीय कल्पेश नलावडे यांचं इथे स्वागत होत आहे. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 हा दुसरा दिवसाचा सामना, पहिला सामना, तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना सारा एंटरप्राइजेस आणि अतिशय सुंदर शॉट, पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जाणारा आणि जबरदस्त केलेला कट. दरम्यान 4 धावा फलंदाज. काही कारणास्तव सरांना इथून रजा घ्यावी लागते. सरांना असं वाटत नव्हतं की इथून जावं, पण खूप कॉल्स चालू झाले. त्यानंतर सन्माननीय सुरेश वाघमारे सरांचा इथे मानसन्मान होत आहे. सन्माननीय राकेश सर, खूप सुंदर गोलंदाजी त्यांनी केली, त्यांचा सुद्धा इथे मानसन्मान होत आहे. त्यानंतर सन्माननीय अमोल सर, त्यांचा सुद्धा इथे मानसन्मान होत आहे. वितेश सर यांचा सुद्धा इथे मानसन्मान होत आहे. प्रसाद भगत यांचा सुद्धा इथे मानसन्मान होत आहे. सर्व पोलीस वर्गाचा मानसन्मान आमचे आयोजक या ठिकाणी करत असताना ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स सुहास सर जे पदवीमधून आवाज त्यांचा आपण ऐकताय, थँक्यू सो मच. मंथन डाकी याच्या चेंडूवर मारलेला एक्स्ट्रा कव्हरवर मारलेला षटकार अतिशय दर्जेदार होता आणि सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चालला होता आणि फिरवण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु सुंदर गोलंदाजी केली ते मंथन डाकी यांनी. निर्धाव जाणारा हा चेंडू ह्या पूर्वीच्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरवरून मारणारा सुंदर असा षटकार होता. 6 धावांमुळे संघाची धावसंख्या मात्र वाढली, 10 धावांवर पोहोचली आहे. हा शॉर्ट चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा निर्धाव जाणारा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे ती मंथन डाकी या गोलंदाजाने. राजबर टायगर या संघाच्या विरोधात खेळताना, राजाभाईचा टायगर या संघाच्या विरोधात खेळताना, सॉरी थोडंसं हंबल होणार आहे कारण जवळजवळ 18 ते 20 वर्षानंतर हा माईक मी हातामध्ये घेतला आहे, त्यामुळे तुमची माफी मागतो प्रेक्षकांची. आणि अतिशय चांगला चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर पूर्ण केले, थोडंसं फंबल झालंय आणि दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. या एका धावमुळे मात्र संघाची धावसंख्या वाढली, 11 या धावसंख्येवर पोहोचतोय संघ, तो राजाभाई टायगर. आणि हे पहिलं षटक संपुष्टात आलंय. हा सामना चालू झाला आहे सारा एंटरप्राइजेस वर्सेस राजाभाई टायगर या संघाच्या विरोधामध्ये. प्रथम फलंदाजी करताना राजाभाई टायगर या संघाने पहिल्या षटकामध्ये निशांत कडवेच्या फलंदाजीच्या जोरावरती 10-11 धावा जमवल्यात. अतिशय सुंदर षटकार मारला. पहिल्या चेंडूवरती कव्हर पॉइंट मधून जाणारा चौकार पाहिला आपण. तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारला, त्यानंतर 2 चेंडू अतिशय निर्धाव टाकले गेले. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आणि संघाची धावसंख्या पोहोचली 11 या धावसंख्येवरती. मी पुन्हा एकदा खारेपाट चॅम्पियन लीग 2025 या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो. अतिशय सुंदर आयोजन. मी स्वतः आज इथे पनवेलवरून खेळायला आलो होतो. एक प्रेक्षणीय सामना ठेवला होता. गिरीश आणि केतन साहेबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पोयनाड पोलीस स्टेशन हे आमच्या विरोधामध्ये खेळले. अतिशय चांगला खेळ झाला. खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी झाली. ह्या दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन या खारेपाट चॅम्पियन लीग 2025 या स्पर्धेमध्ये. माझ्यासोबत माझे जुने मित्र आहेत सौरभ भुरे, ते सतत या क्षेत्रामध्ये कॉमेंट्री करतात, त्याच्यामुळे त्यांना या प्रत्येक खेळाडूचं नाव, प्रत्येक खेळाडूचा खेळ पुरेपूर परफेक्ट माहिती आहे.
मला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही आहे मैदानावरती कोणता खेळाडू कसा खेळत असेल. मला फक्त जो चेंडू मारला जाईल आणि चेंडू अडवला जाईल याचीच माहिती फक्त मी तुम्हाला देऊ शकतो, कारण खेळाडू मला माहिती नाही आहेत. त्याच्याबद्दल मी तुमची नम्रपणे माफी मागतो. दरम्यान दुसरा गोलंदाज साई राणे, अतिशय सुंदर फटका निशांत कडवे याच्या मिड विकेट क्षेत्रात जाणारा हा खणखणीत चौकार. सुंदर फलंदाजी केली निशांत कडवे या फलंदाजाने. सर थोडंसं थांबवतोय तुम्हाला. राजाभाई टायगर्स टीमचे टीम ओनर सन्माननीय राजाभाई केणी यांचे चिरंजीव यश केणी इथे आलेले आहेत, तर त्यांना मुख्य मंचावर आसनस्थ होण्याची मी विनंती करतोय. धन्यवाद. दरम्यान या 4 धावसंख्येमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. संघाची धावसंख्या पोहोचली 15 या धावसंख्येवरती. साई राणे, हा मात्र चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू होता. खेळण्यात असमर्थ ठरला निशांत कडवे सारखा फलंदाज. मिळखतकार संघाकडनं, मिळखतकार गावाकडनं लॉग ऑन करणारा हा अतिशय दर्जेदार फलंदाज, परंतु त्याची तिन्ही मतलब मधली यष्टी उडवण्यात यश मिळवलं आणि पहिला फलंदाज बाद झाला तो राजाबाई. गोलंदाजी करतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज रिषभ शिल्दणकर. सासवणे या गावाकडनं खेळणारा हा फलंदाज रिषभ शिल्दणकर. 1 डाऊन फलंदाज आहे, म्हणजे त्याच्याकडे संघाकडनं फार मोठी अपेक्षा असते, कारण 1 डाऊन येणारा फलंदाज अतिशय दर्जेदार प्रकारचा फलंदाज असतो. हा पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू होता, परंतु रिषभ शिल्दणकर याने अतिशय सुंदर चेंडू खेळून काढला. दरम्यान आपलं खातं खोललं 1 धावाने. संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडली. संघाची धावसंख्या पोहोचली 16 या धावसंख्येवर. 1 फलंदाज बाद, 1 षटक पूर्ण आणि 3 चेंडू फेकून झाल्यानंतर म्हणजे 9 चेंडू मध्ये सरासरी 16 धावा पूर्ण केल्या त्या राजाबाई टायगर या संघाने. साई राणे हा गोलंदाज सारा इंटरप्राइजेसच्या संघाकडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा मात्र खूप सुंदर चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जाणारा हा खणखणीत चौकार. व्हॉलेंटियर्स आपापली जागा तुम्ही निश्चित करायची आहे, कारण आज चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण इन ॲक्शन तुम्हाला निशांत कडवे सुद्धा पाहायला मिळणार आहे, पाहायला मिळतोय, आणि मोन्या सुद्धा आज आपल्याला तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. सो व्हॉलेंटियर्स तुम्ही आपापली जागा निश्चित करायची आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दरम्यान अतिशय चांगला फटका, ज्या पद्धतीचा चेंडू होता त्याच पद्धतीचा चेंडू खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या म्हणून जाणारा चौकार. हा मात्र चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकलाय साई राणे याने. स्लो आर्म डिलिव्हरी होती, यॉर्कर लेवलचा चेंडू होता. चेंडू खेळण्यात असमर्थ ठरला तो फलंदाज आणि बाद झाला 20 या धावसंख्येवरती. राजाबाई टायगर या संघाची दुसरी विकेट पडताना पाहायला मिळाली आहे. थोडस हंबल झाला हा फलंदाज. पायात पडला चेंडू. चेंडू यॉर्क स्वतःला ऍक्च्युअली तो करून घेतला गेला आणि केल्यानंतर चेंडू यष्ट्यांना लागून गेला. म्हणजे साई राणे या गोलंदाजाला मिळालेली दुसरी विकेट. राजाबाई टायगर या संघाच्या विरोधात खेळताना साई इंटरप्राइजेस संघाचा हा दर्जेदार गोलंदाज गोलंदाजी करतोय साई राणे. थँक्यू सर. मागील मॅच जी एक्झिबिशन मॅच झाली त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याचं राहिलं होतं. सो डेफिनेटली त्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारे राम म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅचचा तिथे किताब दिला जाणार आहे. तर आयोजक गिरीश म्हात्रे, मी नरोत्तम काकांना सुद्धा मी विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचा किताब रामजी म्हात्रे यांना द्यायचा आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
धन्यवाद. खूप चांगला चेंडू टाकला. शेवटचा चेंडू सुद्धा यॉर्कर लेवलचा. गोलंदाजाचा स्पीड कमी आहे, परंतु जी लेंथ, सौरभ, अतिशय चांगल्या प्रकारची लेंथ होती त्याच्याकडे. त्यांनी निशांत कडवे सारख्या फलंदाजाला बाद केला. त्याच्यानंतर ऋतुज या फलंदाजाला त्यांनी बाद केला. तिसरा चेंडू त्यांनी सुद्धा यॉर्कर लेंथचा टाकला, तो सुद्धा खूप सुंदर टाकला गेला. म्हणजे अतिशय चांगलं गोलंदाजीवरती नियंत्रण होतं साई राणे या खेळाडूचं. संघात फक्त त्यांनी आता 21, मला वाटतं 21 धावसंख्येवर पोहोचला हा संघ. 20 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता साई राणेच्या नंतर येणारा गोलंदाज, मला वाटतं पहिली गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली होती मंथन डाकी, हशिवरे या गावाला बिलोंग करणारा हा खेळाडू. आणि त्याचा सामना करणार आहे तो ऋषभ शिल्डनकर. मला वाटतं आमच्या वेळेला शैलेश शिल्डनकर हे खेळायचे. दिनेश शिल्डनकर, शैलेश शिल्डनकर आणि समालोचक आमचे मला वाटतं गुरुच असतील ते शिल्डनकर काका. सर मी थोडंसं थांबवतोय. मुख्य मंचावर सन्माननीय राजाभाई केणी यांचे चिरंजीव यशजी केणी इथे आलेले आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करत आहे. सन्माननीय गिरीश म्हात्रे आणि नरोत्तम काका अर्थातच BCC तिनविरा संघाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतोय की मान्यवरांचा मानसन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नो आलाय चेंडू. धन्यवाद. थोडासा कमरेच्या वरती म्हणजे नियमबाह्य चेंडू आला आणि हा चेंडू फ्री हिट असणार आहे. आणि या चेंडूवरती नक्कीच एक धाव मिळाली. एका धावमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडली आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकात सरासरी 10 धावांची ठेवली होती ती राजाबाई टायगर या संघाने. नवीन चेंडू आहे, चेंडू हे सिक्सरचे आहेत, त्यांनी काही फरक पडत नाही फलंदाजाला. आणि आताच्या फलंदाजाला तर नक्कीच काही फरक पडत नाही. पहिल्या चेंडूपासून हिट करण्याची तयारी असते त्यांची आणि षटकार मारण्याची तयारी तर 100% आहे. प्रत्येक खेळाडूच्या मनगटामध्ये ती ताकद नक्की आहे की त्यांनी तो षटकार मारायचाच आहे. हा मात्र चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर येणारा हंबल झालाय. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. नियमात थोडासा बदल असणार आहे, कारण जी व्हाईट लाईन आहे त्याच्या चेंडू पलीकडे गेलाच पाहिजे तरच तो चेंडू व्हाईट होतो, जर तुम्ही शफल झाला तर. आता मात्र निर्धावणार म्हणजे फ्री हिटचा चेंडू मात्र गमावलाय तो फलंदाज ऋषभ शिल्डनकरने. हा एक मात्र सुंदर चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी केली मंथन डाकी यांनी. सुंदर गोलंदाजी, सुंदर, अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. पहिले 2 चेंडू, पहिला चेंडू नो टाकल्यानंतर सुद्धा त्यांनी दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. सुंदर गोलंदाजी केली. थोडंसं आक्षेप घेतला होता पंचांच्या निर्णयावर, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणारा या स्पर्धेचा तो खास नियम आहे. चॅम्पियन लीग खारेपाट 2025. हा मात्र सुंदर चेंडू, क्लास ऑन द राईज, एक्स्ट्रा कव्हर मधून येणारा जबरदस्त षटकार. या षटकाराने संघाची मध्ये 20 धावांची सरासरी ठेवली होती. आता मात्र 2 षटक पूर्ण, 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. आणि आता पाहतोय दर्शन डाकी, सॉरी मंथन डाकी. आणि आता मात्र चान्स होता, आता मात्र चान्स होता रनआउट करण्याचा. अतिशय सुंदर गोलंदाजी केली मंथन डाकी याने. पहिल्या 4 चेंडू मध्ये मात्र 7 धावा आली आहेत. एक षटकाराला एक नो झालाय, परंतु त्याची पुरेपूर भरपाई केली आहे ती मंथन डाकी या गोलंदाजाने. सारा एंटरप्राइजेस या संघाकडनं खेळणारा हा खेळाडू आता मात्र नियमबाह्य गोलंदाजी झाली आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, वाईड लाईनच्या थोडासा बाहेर आला. अंपायरचे हात वरती आले, त्यांनी नो घोषित केला, सॉरी वाईड घोषित केला. आणि संघाच्या धावसंख्येत मात्र एक भर पडली. संघाची धावसंख्या पोहोचली 29 धावसंख्येवरती. 2 षटक आणि 4 चेंडू पडल्यानंतर म्हणजे 16 चेंडू मध्ये संघाची धावसंख्या पोहोचले 29 या धावसंख्येवरती.
आणि हा क्लास फटका मारलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमधून येणारा चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न होणार. दुसरी धाव सुद्धा पूर्ण क्षेत्ररक्षण थांब झालंय, थ्रो झालाय, परंतु त्यापूर्वी 2 धावा मात्र पूर्ण करलेल्या त्या राजाबाई टागर या संघाने, म्हणजे 31 धाव संख्येवर पोहोचलाय तो राजाबाई टायगर हा संघ सारा इंटरप्राइजेस या संघाच्या विरोधामध्ये खेळताना. आता सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू. आता मात्र फिल्डर 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जाणारा हा खणखणीत एक्स्ट्रा कव्हर झोन मधून जाणारा हा शौकार. या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या मात्र नक्कीच वाढली. संघाची धावसंख्या झाली 35 धावा, 2 फलंदाज बाद, 3 षटक पूर्ण. थँक्यू सो मच सर. प्रेक्षणीय सामना आमची सर्व पोयनाड पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम खेळण्यासाठी आल्याबद्दल त्यांना एक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. एक्झिबिशन मॅचसाठी, प्रेक्षणीय सामन्यासाठी, मैत्रीपूर्ण लढतीसाठी त्याबद्दल तुमचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर टीम 40+ विघ्नार्थ 40+ तुमचा नंतर करायचा आहे. ओके. मैदानामध्ये पाणी किंवा बॅट चेंज वगैरे काय करायचे असेल तर फक्त आयोजकांमधूनच व्यक्ती जातील, बाकी कोणीही जाणार नाही, याची नोंद घ्या. 1 मिनिट आमच्या पोयनाड पोलीस स्टेशनच्या सरांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करतोय. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 आयोजक गिरीश म्हात्रे सर, केतन पाटील सर यांनी उत्तम दर्जाची इथं विकेट आणि मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आम्हाला यशोचित जो मान सन्मान पोयनाड पोलीस स्टेशनला दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी. तसंच 40+ संघाचे राम म्हात्रे व इतर सदस्य विजयी संघ यांचे देखील खूप खूप हॅलो, अभिनंदन. एक नियम आहे, 4 षटक 20 मिनिटांमध्ये टाकायची होती. आता मात्र तुमच्याकडे 3च मिनिटं शिल्लक आहेत. या 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण होणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं, क्षेत्ररक्षक, अंपायर्स आणि खेळणारे फलंदाज म्हणजे क्षेत्ररक्षकांना जास्त जबाबदारी असणार आहे. 3 मिनिटं 1 षटक. आणि हा मात्र चांगला चेंडू आहे. चेंडू जात आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि झेल सुटलाय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. ज्या फलंदाजाने सुंदर फलंदाजी केली होती रिषभ शिल्डनकर, या फलंदाजाचा झेल सुटलाय. चला बॉलर गोलंदाज, 3 मिनिटं आहेत आपल्याकडे हा षटक पूर्ण करण्यासाठी. 3 मिनिटांमध्ये ही 6 चेंडू टाकून पूर्ण करायचे आहेत. अक्षय पाटील अतिशय सुंदर शॉट, एक्स्ट्रा कव्हर मधून जाणार चेंडू. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण नक्की चांगलं झालंय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली. एका धावसंख्येमुळे संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या आधी 36 धावा, 37 धावा, 2 फलंदाज बाद आणि 3 षटक आणि 2 चेंडू टाकून पूर्ण झालेले आहेत. विनोद पाटील जिराट यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सभा मंडपामध्ये. आणि हा मात्र चेंडू खेळण्यात असं मात्र आणि फलंदाज बाद रिषभ शिल्डनकर. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्याकडे 1 मिनिट असणार आहे. नाहीतर तुम्हाला एखाद्या पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. नवीन फलंदाज विक्रम
विक्रम थळे सासवणे संघातून हा खेळणारा, फुलाईदी सासवणे या संघातून खेळणारा हा खेळाडू खूप वर्षापासून अतिशय दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार फलंदाजी, यष्टीरक्षण, म्हणजे एक परफेक्ट प्लेयर विराट कोहली. आणि हा मात्र चेंडू अतिशय सुंदर टाकला होता. तो अक्षय पाटील याने निर्धाव जाणारा हा चेंडू. निर्धावांमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र कोणत्याही प्रकारची बदल झाली नाही. संघाची धावसंख्या ती 37 धावसंख्येवरती पोहोचलाय. संघ 3 फलंदाज मात्र बाद करण्यात यश मिळवलंय. आणि खूप सुंदर गोलंदाजी विक्रम थळे ह्याला मात्र बांधून ठेवलंय. फलंदाजी करता येत नाहीये. 2 चेंडू विक्रम सारख्या फलंदाजाला 5 षटकामध्ये निर्धाव टाकलेत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी अक्षय पाटील याची. सारा एंटरप्राइजेस संघातून खेळणारा हा खेळाडू. आणि हा मात्र चेंडू घेतलाय बॅटवर विक्रम थळेने. ज्या प्रकारची फलंदाजी त्याची आहे, ज्या प्रकारची शैली त्याच्याकडे आहे. आणि आता मात्र 6 धावा पूर्ण केल्या. 6 धावांमुळे संघाची धावसंख्या झाली आहे सर थोडंसं थांबवतोय तुम्हाला. 43 धावा. निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची होती. 22 मिनिटं पूर्ण झालेले. सो एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. पंच याची नोंद घ्या. चला, आपल्याला नियमाची पायमल्ली करता येणार नाही. नियम अतिशय कडक आहेत. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 ही अतिशय सुंदर स्पर्धा गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील यांनी सजवलेली आहे. त्यांच्या स्वभावात 3 43 धावा झालेल्या आहेत. संपूर्ण खारेपाट विभाग आणि विशेष म्हणजे 3 ग्रामस्थ मंडळ आणि क्रिकेट संघ या लोकांनी ज्या प्रकारचं सहकार्य मैदान देण्यापासून अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य इथं केलंय. अशाच प्रकारच्या स्पर्धा ह्या पुढेही होऊ देत ही ईश्वर चरणी प्रार्थना. यानंतर कदाचित अलिबाग प्रीमियर लीग होईल. तर दरम्यान आपण एक सन्मान घेऊया. सन्माननीय अशोक पाटील हे एक रिटायर शिक्षक आहेत आणि ते सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आल्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच माजी उपसरपंच अनिलजी पाटील, अर्थातच आमच्या केतनजी पाटील यांचे पिताश्री त्यांच्या हस्ते आणि सन्माननीय नरोत्तमजी पाटील अध्यक्ष BCC 3 यांच्याकडून मान्यवरांचा मानसन्मान होत असताना चला 4 षटकं पूर्ण होत आहे. 4 षटकांच्या अंती संघाची धावसंख्या 43 धावा आहे. काल मी लाईव्ह बघत होते या मॅचेस. मला वाटतं 76 धावा, 104 धावा, 80 धावा, 90 धावा, परंतु ही धावसंख्या मला वाटतं थोडीशी कमी आहे. हा मात्र अतिशय सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि सुंदर येणारा हा चौकार. या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या पोहोचली 47 धावा. स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय चेंडू. थ्रोचं ऑब्जेक्शन आहे. तर आपण 3ऱ्या पंचांची भूमिका पार पाडायची आहे. 3रे पंच विनोद पाटील, मी यांना पाचारण करतो की आपण जो आक्षेप आलेला आहे त्याचं निरसन करायचं आहे. विनोद पाटील ज्या पंचांची अशोक पाटील जे की मान्यवर म्हणून बसलेले आहेत. महाड टीमचे मला असं वाटतं क्रिकेटचे कॅप्टन होते आणि खूप महाड तालुका क्रिकेटचे कॅप्टन होते आणि खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून व्हायची. आणि आज रिटायर शिक्षक म्हणून आज इथे मान्यवर म्हणून आलेले आहेत. आणि विशेषतः प्रेम असतं क्रिकेटवर. म्हणजे क्रिकेट लहानपणापासून आपण खेळत येतो आणि वय किती होऊ द्या परंतु क्रिकेटचं वेळ संपत नाही. तशाच पद्धतीने मान्यवर जे आलेले आहेत त्यांचं प्रेम, वेळ आणि सर्व काही इथे पाहायला मिळते. थँक्यू सो मच सर आल्याबद्दल. फेअर डिलिव्हरी आहे. ओके, गोलंदाजाची ऍक्शन त्याच प्रकारची आहे असं निर्दोषवलंय. ते आमचं 3ऱ्या पंचांची भूमिका पार पाडणारे श्री विनोद पाटील यांनी. चला, पंच अतिशय सुंदर कामगिरी, अतिशय सुंदर निर्णय. मनीष गोलंदाजी करतोय सारा एंटरप्राइजेस या संघाकडून. आणि हा मात्र चांगला चेंडू, जबरदस्त हिट केलाय, स्क्वेअर लेग द विकेट. 4 धावा. सुंदर फटकेबाजी करतोय तो राजेश. 5 चेंडू, सॉरी
होता मनीष, परंतु त्याच प्रकारची फलंदाजी केली आहे ती राजेश याने. एक जबरदस्त हिट केलाय. पहिला चेंडू सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. दुसरा चेंडू त्याला घाई करायची आहे. चार षटकां 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची होती. त्याची पेनल्टी मात्र लागली आहे ती सारा इंटरप्राइजेसच्या संघाला. राजेश आणि हा मात्र चांगला चेंडू आहे. झेल खाली येते आणि खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान येणारा हा खणखणीत चौकार या 4 धावांमुळे चौकार मारणारा हा दुसरा फलंदाज चॅम्पियन खारेपाट चॅम्पियन लीग 2025 या स्पर्धेमधला हार्दिक अभिनंदन राजेश. चांगल्या प्रकारची फलंदाजी, संघ पोहोचलाय 55 या धावसंख्येवरती. आणि हा मात्र चेंडू थोडासा बाहेर होता, ऑफस्टॉपच्या बाहेरून येणारा चेंडू झेल आणि हा खराब क्षेत्ररक्षण खराब होत आहे मात्र यांच्यामध्ये. दरम्यान 1 धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. या 2 धावांमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडली. संघाची धावसंख्या पोहोचली 57 या धावसंख्येवरती. येणारे काही चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या स्पर्धेमधले. 7 नंबर जर्सी असणारा हा गोलंदाज मनीष. थोडासा ऊन असं वाढत चाललंय, थोडीशी कडक उन्हाची क्षमता वाढत जाईल थोडीशी. अरे चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. आता मात्र झेल खाली फलक स्वतः गोलंदाजाला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद झाला. फुलटॉस चेंडू होता, एक अपॉर्च्युनिटी होती, एक चांगली संधी होती. षटकाराचं रूपांतर करू शकला असता हा फलंदाज, कारण त्या प्रकारची फलंदाजी त्यांनी केली होती आतापर्यंत. परंतु होतं क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाही. 6 चेंडूवरती 36 धावा होतात आणि एका चेंडूवरती 6 धावा होतात, परंतु 6 चेंडूवरती 1 धाव सुद्धा कधी कधी होत नाही. आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रणित. खूप चांगली फलंदाजी केली आहे राजेश. 10 चेंडू आणि 21 धावांची हा खेळ खेळणारा फलंदाज. 9 चेंडू आणि 21 धावा. आणि या पहिल्या इनिंग मधलं शेवटची लीगल डिलिव्हरी असणार आहे. पाहायची आहे ही लीगल डिलिव्हरी कशा प्रकारची टाकली जाते, किती धावा जमवल्या जातात. कारण 57 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय हा संघ, तो म्हणजे राजाबाई टायगर हा संघ सारा इंटरप्राइजेस या संघाच्या विरोधामध्ये खेळताना. तर मनीष आणि हा मात्र स्क्वेअर लेग दिशेने जाणार चेंडू. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्की करणार. दुसरी धाव विक्रम थळे ट्राय केली आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या, म्हणजे 57 आणि 2 59 धावा पूर्ण केल्या. 30 चेंडू मध्ये म्हणजे जिंकण्यासाठी धावा असणार आहेत त्या 60 धावा, म्हणजे प्रति चेंडू 2 धावाची सरासरी या सारा इंटरप्राइजेस या संघाला राजाबाई टायगर या संघाच्या विरोधामध्ये खेळताना जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. खरे सर, खूप सुंदर समालोचन तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. आज पनवेल विभागातून टेनिस क्रिकेटचा खेळ खेळत असताना अलिबागच्या नगरीमध्ये तुम्ही आलात. तिनविरेच्या या खारेपाट चॅम्पियन्स लीगमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात आणि सुंदर समालोचन सुद्धा ऐकवलं, सुंदर खेळ सुद्धा केलात. विघ्नार्थ 40+ नवीन पनवेल या संघाने एक्झिबिशन मॅच जिंकल्याबद्दल त्यांचा मानसन्मान सुद्धा आपण करणार आहोत.
तर मी आयोजकांना विनंती करतोय, मग आयोजकांमध्ये गिरीशजी म्हात्रे, केतनजी पाटील, सन्माननीय अनिलजी पाटील, त्याचबरोबर नरोत्तम काकांना मी सुद्धा विनंती करतोय, त्यांनी सुद्धा यायचं आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेचा मध्ये जी एक्झिबिशन मॅच झाली, जी अर्थातच विघ्नार्थ 40+ संघाने जिंकली, रामजी म्हात्रे संघाचे संघनायक आणि तारणहार्ता म्हणून त्यांनी जी अप्रतिम खेळी केली त्याबद्दल त्यांना आभार व्यक्त करतोय. पण त्याचबरोबर शंकरजी मोकल ज्यांनी मोक्याच्या क्षणाला जो चौकार मारलाय त्यामुळे विघ्नार्थ 40+ संघ विजयी झाला. आणि या संपूर्ण संघाला आणि संघाचा या ठिकाणी मानसन्मान आपण करत असताना या ठिकाणी पाहत आहोत. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच असणार आहे हॅलो विहान 11 तिनविरा पळी विरुद्ध MD वॉरियर्स लेबी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल कृपया टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. विहान 11 तिनविरा पळी विरुद्ध MD वॉरियर्स लेबी. दिवस तिसरा, वार शनिवार, दिनांक 6 डिसेंबर 2025. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तत्पूर्वी टॉस साठी या, आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेमध्ये टॉस झाला पाहिजे. प्लीज विनंती करतोय मी अनिलजी पाटील यांना की टॉस करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू सो मच सर. मी रामजी म्हात्रे यांना या स्पर्धेमध्ये खेळल्याबद्दल कसं वाटलंय याबद्दल मनोगत तुम्ही व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. प्रथम तर मी संपूर्ण आयोजन कमिटीचे आणि विशेष म्हणजे गिरीश म्हात्रे यांनी आम्हाला या स्टेजवर खेळण्याची संधी दिली, या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानीन. तसंच आमच्या या कमिटीचे नियोजन म्हणजे आमच्या या संघाचं आजचं जे नियोजन केलेलं आहे ते आमचे शंकर मोकल साहेब आणि राजेंद्र मोकल साहेब. आजच्या ह्या ट्रॉफीवर ह्या दोघांचा पूर्ण अधिकार आहे असं मी जाहीर करतो. आणि आजची ही ट्रॉफी ही मोकल साहेबांच्या घरी गेलीच पाहिजे, ही माझ्या सर्वांतर्फे माझ्या संघातर्फे मी त्यांना अभिवादन करतो. आणि ह्या ट्रॉफीवर खरोखर आज त्यांचं वर्चस्व आहे आणि त्यांचा हा हक्क आहे, कारण आज खेळण्यासाठी त्यांनी आम्हाला आमचा संघ व्यवस्थित बांधला आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन आले. तसेच शंकर मोकल साहेब ह्या विघ्नार्थ संघाचा एक मोठा आधारस्तंभ आहे आणि प्रत्येक वेळोवेळी आम्हाला ते सहकार्य करत असतात, आर्थिक असो बाकी कोणतीही मदत असो. तर त्याबद्दल मी त्या दोघांचे धन्यवाद देईन आणि त्यांना 2 शब्द बोलण्याची संधी आयोजकांकडून मागेन. धन्यवाद राम म्हात्रे. मला सुद्धा अतिशय आनंद वाटतो की आजच्या या खारेपाट चॅम्पियन लीगसाठी श्री केतन पाटील आणि आमचे आदरणीय गिरीश पाटील यांनी आम्हाला आवर्जून आमंत्रण करून बोलवले. गिरीश म्हात्रे ते सुद्धा आमचे सहकारी मित्र आहेत आणि ते सुद्धा आमच्या विघ्नार्थ स्पोर्टच्या ग्राउंडवर रोज खेळायला येतात आणि आम्ही खेळतो. खरंच अतिशय तुमच्या या भावनिक येण्याने आम्हाला अतिशय आनंद वाटला. आणि खरंच ही स्पर्धा आपली, मी काल सुद्धा स्तुती केली की तुम्ही भूतो न भविष्यतो अशी ही स्पर्धा इथे आयोजित केली आहेत. आणि खरंच मला अभिमान वाटतो की या खारेपाटामध्ये न भूतो न भविष्यतो मी अनेक ठिकाणी जातो, परंतु अशा स्पर्धा पाहायला कमी मिळतात आणि अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद इथे या माध्यमातून मिळतो. पुन्हा एकदा आयोजकांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्व खेळाडूंना मी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. आणि मला सुद्धा इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आजचा जो खेळ अप्रतिम झाला आणि माझ्यासारखा खेळाडू हा अतिशय जुना खेळाडू आहे हे आज मी सिद्ध करून दाखवलं की मी सुद्धा विनर शॉट मारू शकतो आणि तो मारला. धन्यवाद. जय हिंद, जय खारेपाट. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 1 ओव्हर नंतर आपण टॉस घेणार आहोत. सो मॅच चालू झालेली आहे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात झाली. अक्षय पाटील आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज मंथन डाकी. चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू येथे मात्र अंगाला लागून येथे मात्र एक सिंगल धाव, लेग बाईटच्या रूपाने येथे मात्र एक धाव मिळाली. पुढील चेंडू निशांतची गोलंदाजी, योग्य टप्पा, योग्य दिशेवरती खडे खेळण्याचा फलंदाजाचा हा प्रयत्न होता. चेंडूने येथे मात्र फलंदाज मात्र या चेंडूवरती थोडीशी आपली स्वतःची लाईन मिस केली आहे. चांगल्या टप्प्यावरती येथे गोलंदाजी जरूर करत असताना या चेंडूवरती निशांत पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट अम ओव्हर द विकेट.
यावेळचा चेंडू फुलर लेनचा होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली तैनात. मंथन डाकीला इथे मात्र तंबू मध्ये जावं लागणार. पहिला आदरा बसतोय. सौरभ, तुमच्या माहितीसाठी मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर ऑप्शन मध्ये मंथन डाकी पाहायला मिळाला आणि स्वस्त्यामध्ये बाद झालाय. सो बिग विकेट असणार आहे राजाभाई टायगर यांच्यासाठी. मध्ये विकेट मिळणं, तीही मंथन डाकी सारख्या महत्वाच्या फलंदाजाची विकेट मिळणं. 60 धावा रोखायच्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मागील 2 दिवसाचा जर आपण अपडेट पाहिला तर 70+ धावा धावफलकावरती आरामात येत आहेत. मात्र गोलंदाजी करत असताना सुद्धा श्री सारा एंटरप्राइजेस लोणकर या संघाने ते मात्र कडक गोलंदाजी केली होती. निशांत कडवे पुढील चेंडू घेऊन सज्ज. यावेळच्या चेंडूवरती बॅटची इनसाइड एज लागून चेंडू जाईल. लॉंग स्टॉप, सीमारेषा बाहेर, चौकार. असे चौकार मित्रांनो कधी कधी येत असतात. चौकार आलाय. यावेळचा चेंडू फुल टॉस, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या अगदी वरच्या बाजूस लागलाय. मिडविकेटच्या दिशेने ते मात्र सिंगल धाव मिळते. धावफलकामध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचली 6 वरती. बीमर साठी येथे मात्र पंचांनी निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. 3रे पंच विनोद पाटील सर, मॅन फ्रॉम जिराड. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शरद पाटील सर तसेच राजेश पाटील सर चांगली कामगिरी निभावत आहेत. गेले 3 दिवस हे 3 पंच चांगली कामगिरी करतायत. शुभम कानमुरे मॅन फ्रॉम थर्ड गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. खेळण्याच्या मर्यादेमधला हा चेंडू होता. फुलटॉस चेंडू खराब येथे फटका जरूर बसला होता. साई फलंदाजीसाठी आलाय. स्ट्राइक एंड वरती अक्षय. निशांतचा शेवटचा चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस. खराब चेंडूचा खरपूस समाचार. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर येतोय. षटकार. वॉरियर्स आणि विहान 11 टॉस साठी मोन्या प्लीज प्लीज. केतनजी पाटील यांना मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी तुम्ही यायचं आहे. मोन्या लवकर. The 2 stars of अलिबाग, पिंट्या पाटील आणि मोन्या यांच्या दरम्यान टॉस होतोय. MD वॉरियर्स वर्सेस विहान 11. तो टॉस करण्यासाठी केतनजी पाटील हे मुख्य आयोजक. हेड कॉल केलाय, टेल पडलाय. विहान 11 वॉन द टॉस. फक्त डिसिजन फक्त सांगायचं. विहान 11 वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओटी कॉम्बॉक्स सौरभ बुरे. तत्पूर्वी एक सूचना असेल. बॅट्समननी कृपया इन करायची आहे जेणेकरून 3ऱ्या पंचांना नो बॉल देण्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण येणार नाही. एक महत्वाची सूचना. घराची चावी कोणाची तरी मिळालेली आहे. ओळख पटवून घेऊन जायचं आहे, नाहीतर तुम्हाला घरात घेतलं जाणार नाही. तुमच्या घरात. कारण बॅट्समनने कंपल्सरी इन करायची असते. कारण
तिसऱ्या पंचांना किंवा मुख्य पंचांना तुमची कंबर किंवा वेस्ट हाईटचा नो बॉल देण्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, ही सूचना उद्यासाठी सुद्धा असणार आहे, याची नोंद घ्या. इथे कॉमेंट्री कमी आणि सूचना जास्त द्याव्या लागतात. असो, वळूया सामन्याकडे. विक्रम थळे गोलंदाजीसाठी आला. राईट हॅम ओव्हर द विकेट. साही ऑफ स्टंपला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये असलेला क्षेत्ररक्षक नील कडवे थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा. इथे मात्र एक धाव मिळाली असती, तिथे मात्र 2 धावा येथे मात्र मिळाल्यात. पंचांकडून इशारा आलाय लेग बाईटची, येथे मात्र धाव मिळाली आहे. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 14 वरती. 14 रन 14 धावा धावफलकावरती. प्रति षटक 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूवरती अक्षयने एक अप्रतिम रित्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार लगावला होता. विक्रम पुढील चेंडू घेऊन ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला खेचून मारलंय. डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. चेंडू खराब आणि या खराब चेंडूवरती मात्र खरपूस समाचार फलंदाजाने घेतलाय. साई 20 धाबा धावफलकावरती. या चेंडूवरती मात्र कमबॅक केलाय. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुमित इथे मात्र चेंडूला फील्ड करतायत. आज मात्र खूप दिवसाने परेश चवरकर यांना सुद्धा आपण खेळताना पाहतोय. लहान असताना परेश चवरकरची बॅटिंग बऱ्याचदा पाहिली होती. खन्नाच्या बॉलवरती तत्पूर्वी या चेंडूवरती सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय. नुकत्याच यंग खेळाडू असतील, 17-18 वर्षाचे जे काही खेळाडू असतील, युट्यूबवरती जे काही प्रेक्षक ऐकत असतील, कारण सुपर खन्नाच्या चेंडूवरती षटकार मारणं खूप कठीण काम असायचं. परंतु नवीन बॉलवरती सुपर खन्नाचे षटकार मारणारा अलिबाग तालुक्यामध्ये काही मोजकेच खेळाडू होते, त्यामधील एक परेश चवरकर. वळूया सामन्याकडे. पुढील चेंडू घेऊन या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. किहिमचा मिलिंद काठे हा सुद्धा एक षटकार मारायचा. अशी काही मोजकीच नावं होती. फक्त हाताच्या एक हाताची बोट मोजक्या इतकेच खेळाडू होते. 1 to go. एक चेंडूचा खेळणं बाकी. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती समोर फलंदाज अक्षय. शेवटच्या चेंडूवरती मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चौकार चौकार चौकार. आणि अर्थातच राजाबाई टायगर्स विरुद्ध श्री सारा एंटरप्राइजेस लोणगर. रत्नाकर पाटील आणि राजाबाई केणी यांचा संघ, 2 परम मित्र एकाच गाडीतून तो सामना पाहत आहेत. म्हणजे दोघांनाही वाटतं आपापला संघ जिंकावा, पण जिंकणार एकच. आणि त्याचबरोबर योगेशजी पेंडकर घारे यांचा आत्ताच ॲपलला व्हिडिओ कॉल आला होता आणि या स्पर्धेसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा सर्व खेळाडूंना दिलेल्या आहेत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. बघा, महाराष्ट्रातील भारतातील नामवंत खेळाडू सुद्धा या स्पर्धेसाठी नक्कीच शुभ आशीर्वाद देत आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं सुद्धा इथे मी नक्कीच आभार व्यक्त करीन. खऱ्या अर्थानं खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेण्यात आलेली आहेत. या स्पर्धेचे सर्व गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील यांचं खऱ्या अर्थानं विशेष करून कौतुक करावं लागेल. कारण त्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतो एक सुंदर अशी खारेपाट चॅम्पियन लीग 2025 येथे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 पूर्ण. 25 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक 18. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 12च्या रिक्वायर्ड रन रेटने आपण पाहतोय इथे धावा बनवायच्या आहेत. अगदी सामना नक्कीच दोलायमान स्थितीमध्ये जरूर आहे. निशांत कडवे गोलंदाजी मार्कवरती. निशांतचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालाय. साई राणे वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. एक षटकार आणि एक चौकारांच्या साह्याने जिंकण्यासाठी इक्वेशन बदललं जाईल. 17 चेंडू शिल्लक. 35 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. पॅव्हलियन एंड कोळाच्या दिशेने मारा चालू आहे.
यावेळेला चेंडूवरती बोट फिरवली होती, धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू, लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळला. साईने जरूर चेंडूची पारख योग्य प्रकारे केली होती, ऑप्शनला सफल झाले होते, परंतु मात्र या चेंडूवरती फलंदाज बीट झालेत. निशांत आपण पाहिलं, बरेच वर्ष निशांतला आपण गोलंदाजी करताना पाहतोय, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता, फायदा मात्र उचलता आलेला नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, मात्र येथे रन आउटची विकेट बहाल करावी लागते. फलंदाज क्रमांक दुसरा येथे बाद. दोन गडी येथे मात्र बाद झालेले आहेत. रन आउटची विकेट येथे साईला गमवावी लागते. निशांतचे पहिले 3 चेंडू अगदी उत्तम, चांगले, व्यवस्थित. 25 धावांवरती धावसंख्या स्थिर आहे. इक्वेशन 15 चेंडूंमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. अक्षय स्ट्राईक एंड वरती आलाय. बघूया अक्षयची कामगिरी मैदानावरती कशा प्रकारची होते. यावेळचा चेंडू खोलवर मारा, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट मधलं अस्त्र नव्हे, शस्त्र नव्हे, तर ब्रह्मास्त्र वापरलंय. परफेक्ट यॉर्कर. बॅट्समन अगदी जागेवरतीच थांबलाय. कारण गोलंदाजाकडे अशा प्रकारची चेंडू टाकण्यासाठी ती अॅक्युरेसी असणं गरजेचं आहे, आणि ती अॅक्युरेसी आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. परफेक्ट यॉर्कर. यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ऋषभ शिलदण करता येणार आहे. सिंगलच धाव या चेंडूवरती मिळेल. सामन्याला कलाटणी देणारं शुभम हे षटक ठरू शकेल का? कारण एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 26 धावा धावफलकावरती. मनीष पाटील स्ट्राईक एंड वरती 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. काय कमालीची गोलंदाजी निशांत कडवे यांच्याकडून. मनीषने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक विक्रम थळे तैनात आहे. चांगला थ्रो. एकच धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती. फक्त 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्या. जबरदस्त बॉलिंग. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतता वाढली जाते, रंगतता निर्माण होते. 3 षटकांचा खेळ आता मात्र पूर्ण झालाय. 3 षटकांनंतर उर्वरित 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग येथे घेण्यात येते. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 27 धावा 3 षटकांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. मनीष पाटील आणि अक्षय पाटील या जोडीवरती या सामना जिंकवण्याची पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली आहे. आणि जबाबदारी कधी कधी अशा सिच्युएशन मध्ये घ्यावी लागते. सौरभ 6 मिनिटं बाकी आहेत एक ओव्हरसाठी. 6 मिनिट्स बाकी आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत आणि त्यामधील 6 मिनिट्स बाकी आहेत. पण टाइमने येथे मात्र खेळलं जात आहे. कारण टाइम इज मनी. कारण टाइम तुम्हाला नक्कीच मॅनेज करूनच मैदानावरती व्यवस्थित खेळावा लागणार आहे. पण 6 मिनिटं आहेत, आरामात नक्कीच इथे पूर्ण होऊ शकतं. चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय तिसरा गोलंदाज वापरण्यात आलेला आहे निमिष. निमिषचा पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन मनीष यांच्या माध्यमातून प्रॉपर झालेलं नाहीये. निमिष मॅन फ्रॉम कोलगाव. निमिषने सुद्धा आपल्या गोलंदाजीने खऱ्या अर्थानं मागील काही वर्षांमध्ये प्रभावित केलंय. कारण प्रत्येक संघाकडे नक्कीच एक रणनीती असते की आमच्याकडे 2-3 तरी लेफ्टी असावे, 2 लेफ्टी गोलंदाज असावे. ओके, हा चेंडू निमिषचा. अक्षयने खेळलेला फटका अगदी समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार.
एकविरा देवीच्या दर्शनाला घेऊन गेलेले आहेत. दुनियात कुठेही फिरा, पण एकविरा गेल्याशिवाय आपल्याला नक्कीच कुठे फिरायला गेलंय असं वाटत नाही. वळूया सामन्याकडे. पुढील चेंडू निमिषचा उलट्या हाताने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे. राजा म्हणजे झेल असं जणू काही समीकरण बनलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक जबरदस्त टॉवर फॅन सुद्धा आहे आणि त्या शर्यतीमध्ये मात्र उडी घातली आहे. कारण ज्या वेळेला एवढ्या मोठ्या तुम्ही स्पर्धा खेळत असता, पहिल्या इनिंगमध्ये थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळालं, पण ज्या वेळेला एवढ्या स्टँडर्डची स्पर्धा होते, एवढ्या क्वालिटीची स्पर्धा होते, तशा पद्धतीची फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते, असायला पाहिजे आणि ती पाहायला मिळाली राजाच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम नौखार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक टॉवर फॅन आहे श्री राहुल सतीश पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे. सदस्य ग्रामपंचायत नारंगी. नक्कीच हा जबरदस्त झेल आहे, परंतु ड्रीम्स क्रिकेट कडून येथे थोडीशी दिलगिरी व्यक्त करण्यात येते, कारण नेट गेलं होतं. मोबाईल वरून नेट सोडण्यात आलं होतं, आत्ता सोडलेलं आहे. त्यामुळे थोडस नक्कीच ड्रीम्स क्रिकेटचे सर्वेसर्वा कौस्तुभ पाटील यांच्याकडून ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. वळूया सामन्याकडे. राजा अशा प्रकारचे बरेच राजाने अशा प्रकारचे झेल पकडलेले आहेत. वळूया सामन्याकडे. यावेळीचा चेंडू फुल टॉस, डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय. गगनचुंबी गगनभेदी षटकार. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज होती आणि ती गरज फलंदाज निवेदन मात्रे यांनी आल्या मात्र ती गरज. आदिवासी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मुकेश नाईक इथे आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय, आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. निमिष वरती येथे दबाव टाकलाय निवेदनने. निमिषने ते मात्र भन्नाट यॉर्कर फेकलाय. रनआउटची संधी. निर्णय ते मात्र पंच शरद पाटील सरांनी तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. जबरदस्त कमबॅक. अगोदरचा चेंडू फुल टॉस, यॉर्क करण्याच्या नादामध्ये चेंडू फुल टॉस. चला पाणी घेऊन जा, लगेच पाणी घेऊन जा. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. तत्पूर्वी आपण खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पाहतोय. पर्व पहिलं. कारण या स्पर्धेमधल्या विजेत्या संघाला आपण पाहिलं तर 2 लाख रुपये आणि सुंदर असं चषक मिळणार आहे. उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये आणि चषक मिळणार आहे. आणि सेमीफायनलिस्ट लुझर संघांना प्रत्येकी 50-50 हजार रुपये आणि आकर्षक असं चषक दिलं जाणार आहे. मालिकावीरासाठी एक सुंदर अशी फ्रीज आहे. ती फ्रीज सौभाग्यता नंदन पाटील शिवसेना महिला तालुका प्रमुख अलिबाग यांच्याकडून देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी सुंदर अशी सायकल आहे. ती डॉक्टर जगन्नाथ मारुती पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले उपतालुका प्रमुख शिवसेना. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक टॉवर फॅन आहे श्री राहुल सतीश पाटील, सदस्य ग्रामपंचायत नारंगी, उपविभाग प्रमुख शहापूर विभाग यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील यांच्या संकल्पनेतून खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं आणि दुसऱ्या पर्वामध्ये संपूर्ण अलिबाग तालुका आपल्याला पाहायला मिळणार आहे, अशी घोषणा त्यांनी कालच्या दिवसामध्ये सुद्धा केली होती. चला सामन्याला सुरुवात करा. डिसिजन नॉट आउटचा येथे मात्र आलाय. 1 धाव. प्रत्येक धाव ही नक्कीच महत्वाची असते. तशाच प्रकारे षटकातील शेवटचा चेंडू हा सुद्धा मॅच मध्ये खूप महत्वाचा असतो. कारण इक्वेशन बदललंय. 7 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत.
या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच नक्कीच बनू शकते, मॅच मध्ये रंग भरू शकतो, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. 39 धाबा धावफलकावरती मनीष. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. तिसरी धाव सुद्धा मिळणार का? मात्र तिसरी धाव मिळणार नाहीये. 2च धावा या चेंडूवरती मिळतील. षटक क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू शिल्लक, 19 धावांची आवश्यकता. 41 धावा धावफलकावरती लागल्या, 3 विकेट्स गेलेल्या आहेत. 6 चेंडू 19 धावा. खऱ्या अर्थानं 2016 T20 विश्वचषक ईडन गार्डन मैदान कोलकाता, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना, बेन स्ट्रोक विरुद्ध कार्लोस ब्रॅथवेट. आणि तो तुम्हाला सामना नक्कीच माहिती असेल. कार्लोस ब्रॅथवेटने नक्कीच तो सामना जिंकवला आणि त्यानंतर त्याला मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव सुद्धा, कारण ईडन गार्डन वरती तो सामना जिंकवला होता म्हणून त्याने मुलीचं नाव ईडन ठेवलं होतं. टाइम मध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट केलेले आहेत. बघा, पहिल्यांदा शिक्षा दिल्यानंतर नक्कीच की त्याचा प्रभाव दुसऱ्या इनिंग मध्ये पडलेला आपण पाहतोय. आणि ह्या गोष्टी, काही गोष्टींमध्ये डिसिप्लिन या क्रिकेटमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही इन करा नक्कीच की तुम्हाला तिसऱ्या पंचांना पाहण्यामध्ये कोणता अडथळा होणार नाही. तुम्हाला नक्कीच त्याचा निर्णय 100% मिळू शकतो. वळतोय सामन्याकडे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रंग भरलाय. आतापर्यंत कालच एकच सामना असा झाला की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळाला. 3 चेंडू एका धावेची अशी रंगतता भरलेली सामना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला. तत्पूर्वी वळूया या सामन्याकडे. 6 चेंडू 19 धावा. निवेदनने पहिल्या चेंडूवरती उडवलाय, गगनाला गवसणी घालणारा फटका. हाय अँड हँडसम असा षटकार. जबरदस्त फटका, अप्रतिम फटका, लाजवाब फटका. निवेदनने लगावलेला हा षटकार सामन्यामध्ये अजून रंग भरतोय. 5 चेंडू शिल्लक, 13 धाबांची आवश्यकता. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळचा चेंडू बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या पायाचा आधार जरूर घेतलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळणार, कारण स्ट्राईक घेण्याचा निवेदनचा हा प्रयत्न होता. गोलंदाजाने येथे मात्र प्रसंगावधान दाखवलंय. स्वतः येथे मात्र चेंडू नॉन स्ट्राईक एंड पर्यंत घेऊन आलेले आहेत. धाव मात्र या चेंडूवरती एकच मिळेल. सामन्यामध्ये इक्वेशन बदलेल. 4 चेंडू शिल्लक, 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज स्मितेश ठाकूर गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना कमबॅकिंग डिलिव्हरी त्याने फेकली आहे. लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू टाकला होता. समोरच्या दिशेने फलंदाजाने खेचला, परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. मनीष स्ट्राईक एंड वरती आहे. स्मितेश 6 चेंडू. या चेंडूवरती मात्र कटर स्वरूपाचा चेंडू हवेत निशांत कडवेने पकडलाय. जाईल. फलंदाज मनीषला इथे मात्र तंबूमध्ये जावं लागणार. सामन्यामध्ये अजून रंगतता वाढली जाते. डीजे मास्टरला आम्ही संधी देतोय. डीजे. डीजे मास्टर सांगतायत पाहिजेल तेवढ्या दिडक्या. हा जुना शब्द आहे. दिडक्या म्हणजे पैसे, आताच्या जमान्यामध्ये कॅश. 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. अभिजित थळे फलंदाजीसाठी आलाय. पाहूया अभिजित थळे आपल्या संघाला इथे सामना जिंकून देणार का? मोठा फटका येणार का? मोठा फटका रोखला जाणार का? स्मितेशचा हा चेंडू. अभिजितने खेळलेला फटका. या चेंडूवरती धाव मात्र मिळणार एकच, कारण स्ट्राईक निवेदन स्वतःकडे ठेवणार. जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये
असे किस्से बऱ्याच वेळेला आम्ही सुद्धा पाहिले आहेत, युट्यूबवरती सुद्धा आपण पाहत असता. परंतु एक चेंडूवरती नक्कीच मेहनत फलंदाजाला सुद्धा घ्यावी लागणार आहे, गोलंदाजाला सुद्धा घ्यावी लागणार आहे. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. निवेदन, मोठा फटका खेळणार का? पाहूया हा चेंडू. या चेंडूवरती बॅटची एज उडाली आहे. स्लिप मधून परेश कस्तवरकर यांनी पकडलाय झेल फलंदाज निवेदनचा. संपला येथे खेळ. या पुढील सामना विहान 11 तिनविरा पळी विरुद्ध MD वॉरियर्स लेबी. दोन्ही संघांनी येथे रेडी राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. सामना संपल्यानंतर त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. परेश सवरकर यांच्यासाठी एक नक्कीच बक्षीस आलेला. विनोद पाटील यांच्याकडून एक आपल्याला स्पेशल ट्रीट मिळणार आहे. धन्यवाद. परेश सवरकर यांनी हात उंच केलाय. तत्पूर्वी एक चेंडू 11 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती येथे मात्र धावा किती मिळणार? धावा 4 मिळणार. मात्र हा सामना जिंकलाय राजाबाई टायगर या संघाने. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. थँक्यू थँक्यू. कारण इंटरनेटचा इश्यू झालेला आहे. कारण पेणमध्ये हा मेन लाईनचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे इंटरनेट नाही आहे. तर कौस्तुभ पाटील यांच्या मोबाईलवरून इंटरनेट प्रोव्हाइड करण्यात आले आहे. त्यामुळे कौस्तुभ पाटील यांना कृपया कोणी कॉल करू नका ही विनंती असेल. नाहीतर आपल्या मॅचेसला थोडासा नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे फोन कृपया करू नका अशी सूचना त्यांच्याकडून आलेली आहे. मी तुमच्याकडे पर्यंत ती पोहोचवतोय. तर या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय. 9 चेंडू मध्ये 21 धावा ठोकल्या आणि एक अप्रतिम कॅच पकडला. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून तो कॅच नक्कीच गणला जाऊ शकतो असा राजा पाटील ठरतो या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी. मी विनंती करतोय आमचे मित्र कपिल पाटील यांना की त्यांना प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये